स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे या यूट्यूब चॅनलवर। आजचा विषय आहे की एकरी 20 ते 25 क्विंटल कापूस होतो का आणि कपाशी पिकाला फुटव्यांची संख्या जास्त असले तर उत्पन्न वाढते का। तर याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत, कारण की बरेच शेतकरी यूट्यूबच्या माध्यमातून शेती करतात, परंतु शेती कशाही पद्धतीने करा, परंतु आपल्याला जे काही आपल्या कपाशी पिकावर रोग येतो त्याच्यासाठी आपण कुठली फवारणी केली त्याच्यानुसार आपल्याला रिझल्ट आला की नाही आला हे बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि तो अनुभव घेणं महत्त्वाचं आहे। जे काही आपण रोग आला त्यावर जे उपाययोजना केली त्याचा जर आपल्याला रिझल्ट आला तर तो एक अनुभव आपल्याकडे असला पाहिजे की कुठल्या रोगावर कुठलं फवारणी किंवा कशा पद्धतीने नियोजन केलं तर आपला जे काही रोग नियंत्रित होतं, तर तो अनुभव असणं गरजेचं आहे। तो अनुभव लक्षात ठेवलं पाहिजे, कारण की बरेचदा असं होते की आपण दरवर्षी शेती करतो परंतु आपण आपला अनुभव आपल्या पद्धतीनं शेती करत नाही, तर बरेचदा व्हिडिओ बघूनसुद्धा करतो परंतु आपलं जे काही रोग असते ते सोडून आपण इतर फवारण्या करतो, असं होता कामा नये। म्हणून अनुभव खूप महत्त्वाचा आहे। तर जो काही आपला विषय आहे त्याच्याकडे वळूया। तर कपाशी पिकाला फुटवे जर असेल तर उत्पन्न वाढतो का, तर मी माझा अनुभव सांगणार आहे। मला किती उत्पन्न झालं आहे आणि किती होऊ शकते तेच मी या ठिकाणी सांगणार आहे। सांगायचं आहे म्हणून काही सांगण्यात काही तथ्य नाही। तर फुटव्यांची संख्या असेल तर निश्चितच उत्पन्न वाढते, कारण की कपाशी वाढायला महत्त्व नाही आहे तर फुटवे असलेला महत्त्व आहे। जेवढे जर फुटवे असेल तर समजा आता कपाशी पिकाला जर फुटवे असेल तर बघा या ठिकाणी फुटव्यांची संख्या बघा तुम्ही आहे। तर फुटव्यांची संख्या असेल तर त्याला म्हणजे पाथ्याची संख्या वाढेल, ठीक आहे। प्रत्येक फुटव्याला पाथी जर वाढली तर त्या ठिकाणी पाथ्या जर वाढल्या तर त्या ठिकाणी बोंडाचं संख्या वाढेल। बोंडांची संख्या वाढली तर निश्चितच आपलं उत्पन्न वाढेल, हे साहजिक आहे। त्यासाठी फुटव्याची संख्या असणं सुद्धा गरजेचं आहे। तर या ठिकाणी बघा फुटव्याची संख्या कशा पद्धती आणि आपण फुटवेसुद्धा मोजून दाखवूया, ठीक आहे, की असं नाही की आपण फक्त सांगायचं आहे म्हणून। तर बघा 1 हे 2 3 हे पलीकडे 4 हे 5, ठीक आहे, हे 6 परत 7 8 हे वरतं 9 या ठिकाणी 10 हे 11 हे 12 परत इकडे 13, म्हणजे जसं वाढत जाईल तसे फुटवे समजा याचे सुद्धा अशा पद्धतीनं फुटवे वाढत जाईल, ठीक आहे। तर या ठिकाणी 13 आहे। तर कपाशीचा व्याससुद्धा बघा चांगल्या पद्धतीने झाला आहे, कुठं कमी जास्त आहे कपाशी अशातला भाग नाही। तर यालासुद्धा फुटव्यांची संख्या बघा आहे तर दिसून येते। तर बघा अशा पद्धतीनं फुटव्यांची संख्या आहे। तर फुटव्यांची आणि पात्यासुद्धा लागलेल्या आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे जर फुटव्यांची संख्या जर जास्त असेल तर निश्चितच आपलं उत्पन्न वाढते, परंतु एकरी 20 ते 25 क्विंटल कापूस होते हे जे आहे, तर मी या गोष्टीला माझ्या अनुभवानुसार मला तर नाही झाला, तर ज्यांना झाला असेल त्यांचा अनुभव असेल तर ते सांगत असेल, परंतु त्याच्यानुसार जर आपण शेती केली तर आपल्यालासुद्धा तितकं उत्पन्न झालं पाहिजे, ठीक आहे, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी आपण जे काही आजपर्यंत उत्पन्न घेतलं तर आपण सुरुवातपासून 13-13.5 क्विंटल आपल्याला पिकलेलं आहे। त्याच्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये जे काही अनुभव आले त्याच्यातून शिकत आपण हायस्ट, ठीक आहे, 16-16.5 क्विंटलपर्यंत आपण पोचलो आहे एकरी, ठीक आहे। सांगायचं म्हणून काही सांगायचं नाही, तर आपण 16 ते 16.5 क्विंटलपर्यंत आपण आपल्या अनुभवातून त्या पद्धतीनं शेती करत आपण उत्पन्न घेतलं आहे एकरी। तर असंच नाही का बा मलाच 20 क्विंटल झाला अशातला भाग नाही। निसर्ग आहे शेवटी, प्रत्येक वर्षी वेगवेगळे संकट आपल्या पिकावर येत असतात, त्याच्यानुसार कमी जास्तसुद्धा ॲव्हरेज होऊ शकते, की असं नाही की बा किती काही झड असली किती काही पाऊस असला आणि काही असलं तरी बा आपल्याला एकरी 20च क्विंटल होतं अशातला भाग नाही। त्या ठिकाणी आपण कितीही नियोजन केलं तरी थोडंफार आपल्याला फटकासुद्धा बसू शकतो, उत्पन्नातसुद्धा घट होऊ शकतो, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण की आता जे काही नियोजन करतो शेवटी निसर्गावर अवलंबून काही आपण जे काही मेहनत घेतो तर निसर्गानं जरी आपल्याला साथ दिली योग्य तर आपलं निश्चित उत्पन्न वाढू शकते। नाहीतर असं नाही की बा किती झड आली आणि आपल्या पद्धतीनं किंवा आपलं जे काही नियोजन आहे त्या पद्धतीने शेती केली तर आपल्याला उत्पन्नच वाढते, हा जो काही समज आहे हा मी शक्यतो मानत नाही। शेवटी निसर्गाचीसुद्धा आपल्याला साथ हवी तरच आपलं उत्पन्न या ठिकाणी वाढू शकतं। तर महत्त्वाचं सांगायचं एवढंच होतं की जे काही आपण शेती करतो तर ते आपण करताना फक्त अनुभव महत्त्वाचा आहे, की आपल्याला कुठल्या अवस्थेमध्ये किंवा कुठला रोग आला त्याच्यासाठी काय फवारणी करायची आणि त्याचा काय रिझल्ट येतो ते महत्त्वाचं आहे,
ते अनुभव शेतकऱ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे की आपल्याला ह्याच औषधाने आपल्याला रिझल्ट येतो. म्हणजे कोणी काही सांगत असेल तर त्यावर आपला विश्वास बसता कामा नये. आपल्या पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर एकंदरीत एक छोटीशी माहिती म्हणजे की खरंच बुवा एकरी 20-25 क्विंटल कापूस होतो का, तर त्याविषयी आपण माझा अनुभव जे सांगितला तर मला नाही झाला. परंतु तुम्हाला जर झाला असेल किंवा तुम्ही जर त्या पद्धतीनं किंवा तुम्हाला जर तसं उत्पन्न झालं असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्स करा की तुम्हाला खरोखर उत्पन्न झालं की नाही झालं. तर एक माझा मी अनुभव या ठिकाणी सांगितला आहे. कारण की शेतकऱ्यांनासुद्धा एक गैरसमज होतो की व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा शेती करतात, तर त्यांची फसवणूकसुद्धा होऊ नये हेच एक माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं शेती करू शकता. तुम्हाला जर निश्चित उत्पन्न वाढत असेल तर निश्चित तुम्ही शेती करू शकता. धन्यवाद.